नमस्कार. अमृतानुभव कौमुदी च्या 9व्या भागात आपण पाहिले की नामरूपादी जर ज्ञानामुळे बाधित होऊनही त्याचा अनुभव येत असेल तर ती नामरूपे आत्मस्वरूपाला न सोडता म्हणजेच अनध्यस्त रूपाने आत्मसत्तेवरच प्रगट झाली आहेत असे समजावे व ज्ञानदृष्टीने असे नामरूपादिकाचे अस्तित्व म्हणजे एकाच सच्चिदानंदरूपी आत्मरूपाचेच अस्तित्व होय असा दृढ निश्चय झाला की नामरूपाचा निराळा स्वतंत्र सत्य म्हणून असा प्रत्यय जाऊन त्यापासून काही सुखदुःख होतात हा भ्रम पण आपोआप जातो. ही अशी ब्रह्मरूप झालेली नामरूपे म्हणजे सगुण उघडे ब्रह्मच होय व नामरूपादी जग खोटे व उपेक्षित असे न राहता श्री गुलाबराव महाराज म्हणतात की एका ब्रह्माशीच तादात्म्याने राहणारी नामरूपे म्हणजे निरुपाधिक निर्विकल्प स्वाभाविक असे स्फुरणच होय. याला श्री गुलाबराव महाराज सरगुण श्रीहरी असे म्हणतात. त्यामुळे ज्ञानदृष्टीने नामरूपादी रहित व नामरूपादी सहित अशा दोन्ही अवस्था परमात्म्याच्या ठिकाणी स्वाभाविकच आहेत म्हणजे मूळच्या निरुपाधिकच आहेत. यालाच निरुपाधिक साकार असेही म्हणतात. तात्पर्य परमात्माच अत्यंत अफूट एकसंग असा राहूनही जर त्यात काही बदलच होत नसेल म्हणजे द्वैतरूपी प्रपंचरूपाने स्वतःला तो जर भासवत असेल म्हणजेच द्वैतभावामुळे त्याच्या अफूटपणाचा कशाशी विरोध जर येत नसेल तर असा हा मूळचा एकपणा न सोडता दोनपणाचा खेळ जो चालू आहे तो केवळ स्वानंदा करताच आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात व यालाच निरुपाधिक शक्तीचे सगुण स्फुरण किंवा परमेश्वराची अघटित घटना असे म्हणता येईल. आता पुढे जेव्हा मूळचा एकपणा न भासता त्या ठिकाणी दोनपणा भासतो म्हणूनच त्याला माया म्हणतात. याचाच अर्थ वस्तुतः अद्वैताचा व द्वैताचा आपसात यचकिंतही विरोध नसताना त्यांचा विरोध आहे असे वाटणे यालाच माया म्हणतात. म्हणून वेदांतात फक्त द्वैतबुद्धीचा निराश सांगितलेला आहे. त्यामुळे जाणणारा पण शिल्लक राहत नाही. म्हणजेच जाणणाराच नाही तर जाणले जाणारे पण काही नाही. म्हणजे साकार निराकार निर्गुण सगुण हे सर्व संपले. त्यात काहीही विरोध नाही हे आपोआपच सिद्ध झाले. ज्याप्रमाणे पाणी व लहरी यांचा दोनपणा प्रथमदर्शनीच दिसतो पण विचार केल्यास म्हणजे रमण महर्षी त्या भाषेत इन्क्वायरी केल्यास म्हणजेच काय लहरीचे मूळ तपासल्यास लहरीच्या आकाराकडे लक्ष राहत नाही पण आपण निराकार पाण्यावरच लक्ष ठेवतो व नंतर पुन्हा इथे पुन्हा शब्द अतिशय महत्वाचा आहे व नंतर पुन्हा जेव्हा आपले लक्ष लहरीच्या आकाराकडे जाते तेव्हा पाणीच लहरी रूपाने साकार झाले आहे आपल्या हे पक्के लक्षात येते. त्यामुळे पाण्यात साकारत्व किंवा निराकारत्व यामुळे काहीही एक बदल होत नाही हे सिद्ध होते. त्यामुळे एक निराकार भाव एका पाण्याचा व एक साकार भाव दुसऱ्या पाण्याचा असे म्हणताच येत नाही. याप्रमाणे नामरूपादी सहित असो किंवा नामरूपादी रहित असो चैतन्य तत्व दोन्ही अवस्थांमध्ये एकच
चित्शक्तीचा विलास असते. वस्तुतः जे काही आहे ते एक अफूट परब्रह्म तत्वच आहे, पण आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे म्हणजेच थोडक्यात निरुपाधिक सहजपूर्णाच्या अज्ञानामुळे आपण आपल्याला अमुक तमुक असे म्हणून अलग मानतो व देहाधिक म्हणजे देहत्रयाधिक मर्यादित अहंकाराचा आश्रय घेऊन मी म्हणजेच देहत्रय व सुखदुःख देणारे जगत हे पण सत्य आहे असा गैरसमज करून घेऊन या गैरसमजुतीला दृढ धरून ठेवतो. वेदांतात यालाच जीवभाव असे म्हणतात. अत्यंत अहंकार रहित स्थितीत द्वैताची किंवा अद्वैताची अहंता जेव्हा नसते तेव्हा जीवाचे व परमतत्वाचे मूळचे सहज स्वाभाविक ऐक्य जे नेहमीचेच आहे ते सहज उघड होते आणि मग जीवाला किंवा शिवाला दोघांनाही काही अर्थच राहत नाही. तैसा देहाहंकार नाथिला हा समूळ ज्याचा नाशिला तो परमात्मा संचला आधीची आहे. सारांश ब्रह्मज्ञानामुळे आलेला जीव शिवाचा ऐक्याभिमान पण जावयास हवा. ब्रह्मज्ञानामुळे आलेला जीव शिवाचा ऐक्याभिमान पण जावयास हवा, तेव्हाच मूळची सहज स्थिती प्राप्त होईल असे श्री गुलाबराव महाराज म्हणतात. वेदांतानुसार कोणत्याही नामरूपाधिकाच्या योगाने आपल्याला एखाद्या वस्तूचे जे ज्ञान होते तेव्हा त्याला ती वस्तू विशेष रूपाने कळली असे म्हटले जाते. आणि जेव्हा कोणतीही वस्तू नामरूपाधिकाच्या योगाने कळण्याजोगी नाही तेव्हा ती सामान्य रूपाने असतेच असते, म्हणजे ती आहे एवढेच कळते. यालाच वेदांत शास्त्रात ब्रह्म म्हणतात, यालाच वेदांत शास्त्रात सत्ता म्हणतात, यालाच वेदांत शास्त्रात वस्तू म्हणतात, यालाच वेदांत शास्त्रात पुरुष पण म्हणतात. म्हणजेच एका केवळ सत्तारूप परब्रह्मा वाचून सर्व पदार्थ नामरूपाधिकाने म्हणजेच विशेष भावाने भासतात, पण केवळ सत्तारूप जो भाव असतो त्यालाच सामान्य भाव किंवा ब्रह्मभाव म्हणतात. म्हणजे थोडक्यात पाणी हा सामान्य भाव व लहरी हा विशेष भाव किंवा सोने हा सामान्य भाव व अलंकार हा विशेष भाव. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्मा असा शब्द लावून घेण्यापुरतेही आत्मतत्व विशेष भावाला येत नाही, हे अतिशय महत्वाचे आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आत्मा असा शब्द लावून घेण्यापुरतेही आत्मतत्व विशेष भावाला येत नाही. मज तरंगपण असे की नसे ऐसे उदका प्रति कै भासे ते बल तेव्हा जैसे तैसे उदक चिकी. म्हणजे तरंग उठला तरी पाणी पाणीपणानेच असते व तरंग निमाला तरी पाणीपणानेच असते. पाण्याच्या ठिकाणी कोणताही बदल होत नाही, पाण्याच्या ठिकाणी कोणताही विशेष भाव येत नाही. लहरी उठणे किंवा लहरी निवणे असा दोनपणा पाहणाऱ्याच्या अज्ञानामुळे आहे, पाण्याच्या दृष्टीने नाही. पाण्याच्या दृष्टीने दोन्ही स्थितीत पाणी पाण्याच्या ठिकाणी तादात्म्य रूपाने एकच एक आहे. तरंगाकारे न जन्मेची ना तरंग लोपे निमेची. त्याप्रमाणे एकाच आत्मतत्वाचे एकपण नामरूपादी सहित किंवा नामरूपादी रहित
अशा दोन्ही अवस्थेत मोडत नाही, जसेच्या तसे राहते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण ज्या नामरूपाधिकाला आत्म्याचा विशेष भाव असे समजतो, त्या विशेष भावाचे आत्म्याला मुळीच ज्ञान नाही. कारण असे की नामरूपादी सहित भाव त्याचा स्वभावच आहे, किंवा नामरूपादी रहित भाव अवस्थेचे सुद्धा त्याला ज्ञान नाही, तो पण त्याचा सहज भावच आहे. म्हणजे दोन्ही स्थितीत मूळची अफूट अवस्था हीच टिकवणे हा त्याचा खरा मूळचा स्वभाव आहे. पण अज्ञानामुळे आपण नामरूपाधिकाने आत्मतत्वाच्या प्रगट होण्याला त्याचा स्वभाव समजत नाही. पण अज्ञानामुळे आपण नामरूपाधिकाने आत्मतत्वाच्या प्रगट होण्याला त्याचा मूळचा सहज स्वभाव समजत नाही, त्याला विशेष स्वभाव समजतो. म्हणजेच त्याला त्याची आपण उपाधी मानतो. पण नामरूपाधक शक्ती स्वरूपाने जरी आत्मतत्व स्फुरले तरी आपला हा विशेष भाव आहे याची त्याला म्हणजे त्या आत्मतत्वाला जाणीवच नसते. यालाच निर्विकल्प अवस्था असे म्हणतात. आणि ज्यावेळी आपल्या आत्मस्वरूपाचे दृढ परोक्ष ज्ञान होईल, त्यावेळी आपल्यालाही आपल्या आत्मतत्वाचे नामरूपादी सहित होणे ही आत्म्याची काही विशेष अवस्था आहे असे वाटणारच नाही. म्हणून तो त्याचा सहज स्वभावच आहे असे वाटेल. तेव्हाच आपली पण अखंड निर्विकल्प अवस्था आपल्या अनुभव असेल म्हणजे लक्षात येईल. बस एवढेच. थोडक्यात जीव जगत सत्वत्व बुद्धीचा म्हणजे जीव जगत परमेश्वरावरून परब्रह्मावरून निराळी स्वतंत्र सत्य सुखदुःखाला कारण आहे अशा बुद्धीचा नाश होईल. पण जोपर्यंत जीव जगत सत्य व स्वतंत्र व वेगवेगळे वाटतात, तोपर्यंत जणू सच्चिदानंद परब्रह्म हे नामरूपादीमुळे झाकले गेले आहे. जेव्हा अशा बुद्धीचा नाश होईल, तेव्हाच सच्चिदानंद परब्रह्म रूपादीमुळे सुद्धा उघडेच आहे, केवळ उघडेच आहे हे कळेल. यालाच सद्रूपता असे म्हणतात. श्री गुलाबराव महाराज म्हणतात की जोपर्यंत आपण आपल्याला वेगळे स्वतंत्र असे समजतो व या सर्व गोष्टीचा विचार करू, तोपर्यंत परमेश्वराचा अपरोक्ष अनुभव येणे शक्यच नाही. ते अज्ञेय किंवा ते केवळ आपल्याकरता शाब्दिकच राहील. पण जेव्हा जीवभाव विरल्या गेल्यावर सर्वच ब्रह्माकार होते, म्हणजे साहजिकच तोही ब्रह्माकार होतो, म्हणजे जीवभावही ब्रह्माकार होतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ही सुंदर उपमा आहे ती ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अरण्यात एकांतात झोपलेला मनुष्य जेव्हा जागा होतो, तेव्हा जागा होणारा व जागा करणारा अशा दोन्ही रूपाने तो एकच एक असतो. तशी ही अवस्था आहे, सर्वच ब्रह्माकार होते. पहा निरंजनी निलेला, तो निर्विवादू एकला, परिचेता चेवविता झाला, दोन्ही तोची. आरसा मुखासमोर धरल्यावर आरशात मुख दिसते व आरसा दूर करताच आरशातील मुखाचा खोटा भास जाऊन मुखाच्या ठिकाणी जागच्या जागी सदैवच आहे, तसा काहीसा हा अनुभव आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आरशाच्या सहाय्या वाचून डोळ्यांना जर डोळा पाहता येत असेल तर त्यालाच हे सर्व रहस्य कळेल. दर्पणे विणडोळा आपले भेटीचा सोहळा, भोगिता तरी लीला सांगतो हे. अग्नीच्या उष्णतेप्रमाणे आपल्या ठिकाणी नित्य ज्ञान दृष्टी
नेहमीच असणेपणाच्या स्वरूपात आहे त्यालाच अपरोक्षानुभव म्हणतात. अग्नीच्या उष्णतेप्रमाणे आपल्या ठिकाणी नित्य ज्ञानदृष्टी नेहमीच असणेपणाच्या स्वरूपात आहे त्यालाच अपरोक्षानुभव म्हणतात. वेदांत शास्त्रानुसार ही अद्वैत ज्ञानदृष्टी कधी उत्पन्न होत नाही व कधी नाहीशी पण होत नाही. हीच दृष्टी आपल्या मूळच्या सहज स्थितीतच द्रष्टादृश्य दर्शन रूप होते. तरी पण तिचे अद्वैत तत्व व नित्य प्रकाश रूपत्व कायमच असते. पण याकडे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे म्हणजेच मूळच्या निर्विकल्प सहज अशा स्फुरणाच्या अज्ञानामुळे आपले त्यावरकडे लक्ष नसते. म्हणजेच आपण आपले शुद्ध स्वरूप विसरलो. याला ज्ञानेश्वर महाराज आत्म्याची झोप असे चक्क म्हणतात. पण आत्मविचार करताच आपल्याला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपली जाग येते. आपण आपल्या शुद्ध सच्चिदानंद स्वरूपाला विसरून म्हणजेच मी पंचकोशात्मक जड देह करता भोगता इत्यादी स्वतःला समजत असतो. अखंड ब्रह्मस्वरूप असतानाही मी ब्रह्मस्वरूप नाही असेच समजत असतो. यालाच शास्त्रात अविद्या असे म्हणतात. मी विश्वाकार अखंड ब्रह्मस्वरूप असताना देहापुरतेच मर्यादित राहणार मला आनंद वाटतो. यालाच माया पण म्हणतात. वस्तुतः आपण अखंड ज्ञानस्वरूपच आहे वाचतो. मी बद्ध आहे किंवा मी मुक्त आहे असे समजणे हा पण एक महाभ्रम आहे. कारण दोन्ही अवस्था आपणच जाणतो. म्हणजेच दोन्ही अवस्था आपल्या ठिकाणी मूळच्या नाहीतच. जसे घट आहे असे म्हणणारा किंवा घट नाही असे म्हणणारा घटाहून अखंडपणे नित्य वेगळाच वेगळा असतो. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बंध, मोक्ष, विद्या, अविद्या असे पारमार्थिक दृष्टीने काहीही नाही. सर्व काही अज्ञानामुळे आपण केलेल्या केवळ कल्पना मात्र आहेत. तात्पर्य, आपण विपरीत कल्पनेमुळे स्वतःला बद्ध समजतो. आपण विपरीत कल्पनेमुळे स्वतःला मुक्त समजतो आणि नंतर व्यर्थच नसलेल्या बंधनातून आता मी मुक्त झालो आहे अशा भ्रमात राहतो व स्वतःला धन्य मानतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बद्धता किंवा मुक्ती या दोन शब्दांना व्यर्थच प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे. म्हणजे बंध आणि मोक्ष यांना व्यर्थच प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. बागुलबुवा आला हे ज्या बालकाला खरे वाटते त्यालाच बागुलबुवा गेला हे पण खरे वाटते. तसेच हे आहे. म्हणून अहम ब्रह्मास्मी या जाणीवेने आपण आपणास धन्य मानू लागलो तर आपण आपली मूळची अखंड ज्ञान स्वरूपता खोटीच ठरवली असे समजावे लागेल. दिवा जर आपल्यालाच पाहण्याकरता दुसऱ्या दिवाची काही अपेक्षा करेल तर त्याचे प्रकाश स्वरूप दिवा असे मिरवणे फक्त नावापुरतेच राहिले असेच म्हणावे लागेल. आपण आपल्या पाशीच असताना देशोदेशी धिंडून आपण आपल्याला शोधण्याचा जर प्रयत्न केला तर ते हास्यास्पद होणार नाही का? फक्त महत्वाचा भाग इतकाच आहे की मंदाधिकाऱ्याकरता देहबुद्धी म्हणजे देहत्रय बुद्धी क्षीण होईपर्यंत अहम ब्रह्मास्मीचे चिंतन मात्र करावे लागते आणि शेवटची अखंड सहज स्थिती मात्र मी ब्रह्म आहे अशी जाणीव गेल्यावरच येते. हे अत्यंत महत्वाचे आहे. आणि शेवटची अखंड सहज स्थिती मात्र मी ब्रह्म आहे अशी जाणीव गेल्यावरच येते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परा पश्यन्ति मध्यमा वैघरी इत्यादी वाणी पण अविद्यालाच वाढविणाऱ्या चतुरंग सेना आहेत.
म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाणी पण अविद्येलाच वाढविणाऱ्या चतुरंग सेना आहेत किंवा अविद्याजन्य स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या 4 देहाचा त्या 4 वाणी म्हणजे शृंगारच होय. आणि ज्याप्रमाणे अग्नीत लाकडे पूर्ण जळली की त्याचे भस्म होते, ज्याप्रमाणे अग्नीत लाकडे पूर्ण जळाली की त्याचे भस्म होते, त्याप्रमाणे अविद्यारूपी जडभाव जळाला की चेतन बोध रूप अहम ब्रह्मास्मी जाणीवेचे केवळ भस्म उरते. कापूर पाण्यात विरघळून दिसेनासा होतो, पण तो सुवास रूपाने असतोच असतो. अंगाला लावलेली विभूती वाऱ्याने उडून झडून गेली तरी ती पांढरटपणाने अंगावर उमटलेलीच दिसते. स्नान केल्यावर पाणी अंगावर राहत नाही, पण ओलेपणाने पाणी तिथे असतेच असते. मध्यान्ह काळी आपली छाया दिसत नसली तरी ती पायाखाली दडलेलीच असते. याप्रमाणे द्वैताचा ग्रास झाला तरी मी ब्रह्म आहे अशा ऐक्य भावनेने आलेला स्वरूपाकार बोध हा बंध म्हणून राहतोच. याचाच अर्थ अद्वैत जे द्वैताच्या विरुद्ध आहे तेच अविद्या होय व भासमात्र द्वैत हे अविद्याच्या विरुद्ध नसल्यामुळे भासमात्र द्वैताचा नाश करण्याचे काहीही कारण नाही. जर आत्मबोध झाला आणि सर्व सगुण हे माईक व त्रिगुणात्मक आहे म्हणून जर उपेक्षणीय झाले तर होत असलेल्या सगुण प्रत्ययाविषयी काय आत्मवत प्रेम थोडीच राहणार. पण या होत असलेल्या सगुण प्रत्ययाचा निरुपाधिक व गुणातीत गुलाबराव महाराजांच्या भाषेत सांगायचं म्हणजे असा सगुण श्रीहरी अशा स्वरूपाचा प्रत्यय जर येत असेल तर तोच चिद्विलास ठरतो. ज्ञानेश्वर महाराज याला सर्वोत्तम भाव असे म्हणतात. निद्रा जाऊन मनुष्य जागा झाला, पण मी प्रथम एकटाच झोपलो होतो, पण स्वप्नात जो अनेकपणा पाहिला तो अनेकपणा म्हणजे पण मीच होतो. पण आता जागा झाल्यावर मी एकटाच आहे, दुसरा कुणीही नाही, असा हा सर्वात्म भाव असतो. नमस्कार.